केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करत देशातील करदात्यांना मोठा दिलासा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून कररचनेत मोठ्या बदलाची अपेक्षा होती आणि अखेर यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने करदात्यांच्या आशा पूर्ण केल्या आहेत. विशेषतः 12 लाखांपासून 25 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना मोठा फायदा मिळणार आहे. नवीन कररचनेमुळे लाखो नागरिकांना करबचतीचा मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 71,500 रुपये आयकर भरावा लागत होता. मात्र सरकारने मोठा निर्णय घेत आता 12 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा थेट फायदा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय करदात्यांना होणार आहे. सरकारने नवीन कर सवलती जाहीर करत 15, 20 आणि 25 लाख उत्पन्न असणाऱ्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली. पुढील आठवड्यात नवीन आयकर कायद्याचे विधेयक संसदेत सादर होणार आहे. हा नवीन सुधारित कायदा अधिक सोपा, सरळ आणि पारदर्शक असेल. यासाठी सरकार डायरेक्ट टॅक्स कोड म्हणजे DTC 2025 लागू करणार आहे. या नव्या कायद्यामुळे आयकर प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. व्यक्ती, संस्था आणि उद्योग यांना अनावश्यक न्यायालयीन प्रक्रियांपासून मुक्तता मिळणार आहे. कररचनेत पारदर्शकता वाढून करचुकवेगिरी रोखली जाणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील करदात्यांना मोठा फायदा होणार आहे. नवीन कर सवलतीमुळे नागरिक अधिक गुंतवणूक आणि बचतीकडे वळतील, जे अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देईल. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.